श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाहीची कटिंग. त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला बाहीची लांबी आणि छातीची गडी. तर 36 साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे, त्याची बाही कटिंग करायची आहे. म्हणून 36चा चौथा भाग 9 इंच, म्हणून 9 इंचावर इथं खूण करून घ्यायची आणि आपली जितकी लांबी घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं. नंतर असा मी चारीकडनं खूण करून बॉक्स करून घेतला आणि नंतर वरतून कॅप हाईट घ्यायची 2.5 इंच. 2.5 इंचाच्या पुढे आपल्याला 1 इंच द्यायचं आहे आणि आपण खाली जिथं हे केलेलं आहे तिथं पण 1 इंच आणि वरच्या दिशेने 1 इंच, असे 3 साईडनं आपल्याला 1-1 इंचावर खूण करून घ्यायचं. आणि नंतर हे जे मी खूण करून ठेवलेले आहे ते अशा प्रकारे स्केलनं सगळं हे सर्व रेषा आपण जोडून घेणार आहोत. जे पॉईंट आपण खुणा केलेले आहे 1-1 इंचाचे ती. आणि नंतर आपलं जे इथून या पॉईंटपर्यंतचं अंतर आलेले त्याचा मध्य काढायचा आणि ते मधल्या याच्यामधले पण आपल्याला दोघीकडनं मध्य काढायचं आहे. तर हे बघा, इथून इथंपर्यंत आपला मध्य आला आणि इकडचा पण काढून घेतला मी. त्याचा मध्य जो आला तिथं पण खूण करून घेतली. पहिला जो पॉईंट आलेला आहे तिथून वरती अर्धा इंचावर आणि जो नंतर आलेला आहे त्याच्या खाली अर्धा इंचावर अशी दोघीकडनं खूण करून घ्यायची. आणि नंतर अशी गोल मध्ये शेप देत हा या पॉईंटमधून जाऊ देऊन तो खालच्या अर्धा इंचाच्या पॉईंटमधून आपल्याला काढायचा आहे, म्हणजे मच्छीसारखा आकार येतो. आणि नंतर मी ते कात्रीने कट करून तुम्हाला दाखवते की आपली साधी आणि सिंपल 5 मिनिटात बाही कटिंग कशी करता येते. हे बघा, आता हे सरळ न घेता आपण जी रेषा घेतलेली आहे आणि जो मधला पॉईंट आलेला आहे तिथपर्यंत घेऊन वरती कर्वे शेपनं घ्यायचा आहे गोल आकाराकडून. आणि नंतर बाही मोकळी करून तो मधला आकार मी हा तुम्हाला कापून दाखवणारच आहे. हे बघू शकता किती छान प्रकारे आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आणि सगळ्यात सोपी पद्धत ही बाहीची कटिंग करण्याची, त्यासाठी जास्त मापही लागत नाही. तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू. शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. श्री स्वामी समर्थ.